नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. बाललैंगिक शोषण, मानवी तस्करीची अमेरिकेतल्या इतिहासातली सगळ्यात मोठी केस म्हणजे जेफ्री एप्स्टीनची केस. आणि या केसचे जे फाईल्स आहेत ते अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटच्या न्याय विभागाच्या वेबसाईटवर ऑलरेडी अपलोड झालेत काही मागच्या महिन्यामध्ये. ही नेमकी केस काय आहे याचा डिटेल व्हिडिओ मी केला आहे आपल्या चॅनलवर, त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहण्याआधी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि आता या केस संदर्भातले अजून 30 लाख डॉक्युमेंट्स, 2000 व्हिडिओज, 1,80,000 पेक्षा जास्त इमेजेस अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेले आहेत. आणि आता जगाला हादरवणारी ही केस आणि हे डॉक्युमेंट्स याची जोरदार चर्चा भारतात पण सुरू झाली. याचं कारण काय? कारण काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी 31 जानेवारीला एक्स प्लॅटफॉर्मवर म्हणजे ट्विटरवर एक ट्विट केलंय आणि त्यात असं म्हटलंय की एप्स्टीन फाईल केसमध्ये नवीन आलेल्या डॉक्युमेंट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आहे. हे ट्विट करताना पवन खेरा यांनी हे डॉक्युमेंट दाखवलंय. त्यात एप्स्टीननं एका जेबॉर वाय नावाच्या व्यक्तीला ईमेल केलेला दिसतो या डॉक्युमेंटमध्ये. आणि एप्स्टीन त्यात असं लिहितोय की द इंडियन प्राईम मिनिस्टर मोदी टूक ॲडवाइस and danced and sang in Israel for the benefit of the US president they had met a few weeks ago. It worked. मी हा जो फाईल नंबर आहे ना याचा EFTA02645381 तो डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या वेबसाईटवर पण चेक केला, जिथे हा सगळा डेटा अपलोड झाला आहे. डेटा सेट्स आहेत, त्याच्यामध्ये डेटा सेट 11 मध्ये ही फाईल आहे. आता मी तुम्हाला काँग्रेस प्रवक्ते प्रवीण खेरा यांनी जे ट्विट केलं आहे ते ट्विट दाखवते स्क्रीनवर. हे ट्विट मराठीत अनुवाद करून मी तुम्हाला सांगते. इंग्लिशमधलं हे ट्विट तुम्ही आता स्क्रीनवर बघताय. तर पवन खेरा असं म्हणतात की अमेरिकेतला दोषी ठरलेला मानव तस्कर, बाललैंगिक गुन्हेगार आणि अनेक वेळेला बलात्कार करणारा जेफ्री एप्स्टीन यांना असं लिहिणं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा सल्ला घेतला आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये गाणी गायली, नाचले, ही गोष्ट देशासाठी लाजिरवाणी आहे. काही आठवड्यापूर्वी दोघांची भेट झाली होती आणि एप्स्टीननं लिहिलं की ते कामी आले. इट वर्क्ड. भारताच्या पंतप्रधानांचा अशा बदनाम व्यक्तीशी जवळचा संबंध होता असं दिसणं हे त्यांच्या निर्णय क्षमतेवर, पारदर्शकतेवर आणि राजनैतिक शिष्टाचारावर गंभीर प्रश्न निर्माण करतं. आता हे स्पष्ट होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जेफ्री एप्स्टीनशी थेट आणि अद्याप न उलगडलेला संबंध होता. एप्स्टीनच्या कुख्यात उच्चभ्रू ग्राहकांच्या यादीमुळे एप्स्टीन फाईल्स जाहीर होतात. जगभर मोठी खळबळ उडाली आहे. एप्स्टीन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील हा जो संबंध आहे तो देशाच्या स्वाभिमानाचा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे याबाबत पंतप्रधानांनी स्वतः तात्काळ स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. आणि काही प्रश्न पवन खेरा यांनी या ट्विटमध्ये विचारले आहेत की पंतप्रधान जेफ्री एप्स्टीनचा सल्ला नेमका कशासाठी घेत होते? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी इस्रायलमध्ये गाणी गाणे आणि नाचणे याचा अर्थ काय? संदेशात ते कामी आले म्हणजे इट वर्क्ड असं म्हटलंय, तर नेमकं काय कामी आलं असे काही प्रश्न काँग्रेस विचारतंय. आणि काँग्रेस पक्षानं असं सुद्धा पुढे सांगितलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 ते 6 जुलै 2017ला इस्रायलच्या दौऱ्यावर होते आणि एप्स्टीननं हा ईमेल त्यानंतर 3 दिवसांनी केलाय म्हणजे 9 जुलैला. इस्रायलच्या दौऱ्याच्या आधी 25 आणि 26 जून 2017ला नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर होते, तेव्हा ते डोनाल्ड ट्रम्प यांना भेटले. आणि या तारखा जर नीट सगळ्या मॅच केल्या, ही जर कडी सगळी नीट जुळवली तर असा अर्थ होतो की अमेरिकेच्या दौऱ्यावर नरेंद्र मोदी हे एप्स्टीनला त्यावेळेस भेटले, त्याचा सल्ला घेतला आणि त्याप्रमाणे इस्रायल दौऱ्यावर ते गेले. हे सगळं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसने हे आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर देशभरात याची चर्चा सुरू झालेली आहे. आता हे ट्विट आल्यानंतर ताबडतोब भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सुद्धा एक स्टेटमेंट दिलेलं आहे. हे स्टेटमेंट आता मी तुम्हाला दाखवते स्क्रीनवर आणि त्याचा अनुवाद मी तुम्हाला मराठीत सांगते. भारताचं परराष्ट्र मंत्रालय असं म्हणतंय की आम्ही या सो कॉल्ड एप्स्टीन फाईल्समधला एका ईमेलबाबत आलेला रिपोर्ट पाहिला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या इस्रायल भेटीचा उल्लेख आहे. जुलै 2017मध्ये पंतप्रधानांची इस्रायलला अधिकृत ऑफिशियल भेट झाली होती. हे सोडलं तर त्या ईमेलमधला उर्वरित उल्लेख हे एका दोषी ठरलेल्या गुन्हेगाराचं निरर्थक आणि घाणेरडे विचार आहेत. अशा मजकुराकडे अत्यंत तिरस्कारानं पाहिलं गेलं पाहिजे आणि तो पूर्णपणे फेटाळून लावला पाहिजे. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं, विदेश मंत्रालयानं आता काँग्रेसच्या आरोपांना हे उत्तर दिलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की जर तुम्ही वेगवेगळ्या मीडियातल्या पण बातम्या वाचल्यात किंवा आत्ताच्या या स्टेटमेंटमध्ये पण सो कॉल्ड फाईल्स किंवा तथाकथित फाईल्स असा उल्लेख तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसेल. याचं कारण असं आहे की या ज्या अपलोड होणाऱ्या फाईल्स आहेत ही काही कुठल्या गुन्हेगारांची एकच ऑफिशियल यादी नाही आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे लीगल डॉक्युमेंट्स म्हणजे कायदेशीर कागदपत्रांचा एक खूप मोठा आणि विस्कळीत असा हे डॉक्युमेंटेशन आहे, हा संग्रह आहे. आणि त्याच्यामुळे सो कॉल्ड हा शब्द अशा अर्थानं सुद्धा वापरला जातो की या मजकुरामध्ये, या फाईलमध्ये
अनव्हेरीफाईड म्हणजे न पडताळलेली माहिती आहे आणि ही माहिती थेट गैरकृत्य केलंय याचा पुरावा असू शकत नाही, म्हणून हा सो कॉल्ड शब्द तुम्ही काही बातम्यांमध्ये किंवा या स्टेटमेंटमध्ये पाहता. आता या नव्यानं समोर आलेल्या फाईलनंतर भारतात जसा गदारोळ होतोय तसाच जगभरात होतोय, कारण बरीच माहिती आता यातनं समोर येते. अर्थात ही यातली काही माहिती अनव्हेरीफाईड आहे, यातली काही माहिती जस्टिस डिपार्टमेंटला फक्त आलेली होती, पण जो कायदा अमेरिकेत पास झाला त्यानंतर जस्टिस डिपार्टमेंटला अमेरिकेतल्या हे कंपल्सरी होतं की त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि त्याचाच या वर्षातली ही पहिली फाईल अपलोड झाली आहे. मागच्या वर्षी पण झाली होती डिसेंबरमध्ये. तर आता या नवीन हे जे डॉक्युमेंट्स आलेत समोर, तर त्याच्यामध्ये इंग्लंडचा फॉर्मर प्रिन्स अँड्र्यू याच्याबद्दल खूप धक्कादायक माहिती समोर येते. इंग्लंडचा फॉर्मर प्रिन्स अँड्र्यूचे काही नवे फोटो याच्यामध्ये समोर आलेत. त्यासोबतच एप्स्टीन याची हाऊस अरेस्ट संपल्यानंतर अँड्र्यूने एप्स्टीनला बकिंगहॅम पॅलेसमध्ये इन्व्हाइट केलं होतं असं काही ईमेल्समधनं समोर येत आहे. ट्रम्प यांच्याशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या आरोपांची यादी FBI तयार केली आहे, ती इथे आहे. या फाईलमध्ये इलॉन मस्क आणि एप्स्टीन यांच्यातले अनेक ईमेल्स समोर येतात. त्यात एप्स्टीननं मस्कला त्याच्या कॅरिबियनमधील लिटिल सेंट जेम्स बेटाला भेट देण्याचं आमंत्रण दिलं होतं असं समोर येत आहे. तसंच एका ड्राफ्ट ईमेलनुसार एप्स्टीननं असा आरोप केला आहे की बिल गेट्स यांनी विवाहबाह्य संबंध ठेवले होते. एका ईमेलमध्ये एप्स्टीननं गेट्ससोबत त्यांचं नातं कसं होतं हे सांगताना असं म्हटलंय की रशियन मुलींशी लैंगिक संबंधांमुळे झालेल्या परिणामांना सामोरं जाण्यासाठी बिलला औषधं मिळवून देणं, ते विवाहित महिलांसोबतचे बेकायदेशीर संबंध घडवून आणण्यापर्यंत ही सगळी मदत करणारा एप्स्टीन होता असं एप्स्टीनचं म्हणणं आहे. लॉर्ड मेंडल्सन म्हणजे पीटर मेंडल्सन हे ब्रिटनमधलं एक अत्यंत प्रभावी राजकीय नाव. ते ब्रिटनच्या लेबर पार्टीचे वरिष्ठ नेते होते. ते आता या पार्टीतनं बाहेर पडलेत या नवीन फाईल्स बाहेर आल्यानंतर, कारण लॉर्ड मेंडल्सन यांचं नाव जेफ्री एप्स्टीनच्या सोशल सर्कलशी जोडलं गेलं होतं. ते एप्स्टीनच्या खाजगी विमानानं आणि बेटावर गेले होते अशी नोंद या नव्या कागदपत्रांमध्ये. मेंडल्सनवर नैतिक प्रश्नचिन्ह एक उभं राहिलं होतं आणि त्यातून त्यांनी आता पार्टीतून बाहेर पडण्यासाठी राजीनामा दिल्याची माहिती आता समोर येते. एक लक्षात घ्या, साधारण 30 लाख PDFs, 1,80,000 पेक्षा जास्त इमेजेस, 2,000 व्हिडिओज, एवढं सगळं धापकन या जस्टिस डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर पडलेलं आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात अनेक खुलासे वेगवेगळे यातून समोर येतील आणि हे फक्त आता अमेरिकेपुरतं मर्यादित नाही आहे, तर अख्खं जग याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गोवलं गेलं आहे किंवा इन्व्हॉल्व झालं आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला याविषयी काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अर्थातच संसदीय भाषेमध्ये सांगा कृपा करून. तुम्ही आपलं चॅनल बघता याच्यासाठी खूप मनापासून आभार. तुम्ही काही लोक असेही आहेत जे व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब केलं नाही आहे, तर त्यांना माझी विनंती आहे की प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा. त्याचाही खूप मोठा सपोर्ट मला हे चॅनल चालवताना असतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.